नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये राजापूरमधून जान्हवी परांजपे इथे आलेल्या आहेत आणि तिथे त्या जे सामाजिक कार्य करतात त्याविषयी आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. जान्हवी परांजपे, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. नमस्कार पूर्णिमाताई. मी आत्ताच म्हटलं की तुम्ही राजापुरामध्ये सामाजिक कार्य करता, तर नेमकं कशा पद्धतीने करता? खरं तर राजापूरमध्ये गेल्यानंतर काही वर्ष मला तिथे रुळायला गेली आणि त्यानंतर आपलंच काम करत असताना आमचा व्यवसाय आहे तिथे, तर त्याच्यामध्ये लक्ष घालत असताना एक गोष्ट लक्षात आली की व्यवसायासाठी असो किंवा काही कामासाठी असो, आपल्याला जर का आर्थिक स्रोत कुठला हवा असेल तर तो मिळवताना आपल्याला खूप अडचणी येतात. आणि मग असं लक्षात आलं की आपल्याकडे एवढी साधनं उपलब्ध असताना जर आपल्याला एवढ्या अडचणी येत असतील तर मग सामान्य वर्गाला, सामान्य स्त्रियांना त्या कसं काय हे सगळं मॅनेज करत असतील किंवा त्यांचं व्यवस्थापन काय असेल. तर मलाच काही कामाकरता म्हणून मी असा एक आर्थिक स्रोत बघत होते, म्हणजे बचत गटाचा. तर बचत गट म्हणलं की तिथे एकट्याने काम काही चालत नाही. बरोबर. त्यामुळे एक 5-6 महिला एकत्र आल्या पाहिजेत आणि तरच तो बचत गट तयार होतो. आणि मला असं वाटलं की करूया आपण एखादा बचत गट, बघूया ना की आपल्यासारख्या आणखी काही जणी असतील. म्हणून एक 6 जणींचा सुरुवातीला बचत गट अगदी छोट्या प्रमाणावर सुरू केला आणि माझ्याबरोबरच त्याही त्यामध्ये सामील झाले. आणि मग लक्षात यायला लागलं की अरे, या महिलांना पण खूप गरज आहे. म्हणजे आपल्याकडे तर साधनं सहज उपलब्ध होतात किंवा आपण काही ना काहीतरी करू शकतो, कारण आपलं शिक्षण झालंय किंवा आपल्या ओळखी आहेत काही ठिकाणी, तर हे की आपण करू शकतो. म्हणजे सामान्य वर्गांना मर्यादा येतात मात्र, हे नक्की. मग शिक्षण असो किंवा आणखी काही गोष्टी असतील तर या खेडेगावातून खूप मर्यादा येतात या गोष्टींना. तेवढी साधनंही उपलब्ध नसतात किंवा एक जीवन असं एक चाकोरीबद्ध होऊन गेलेलं असतं त्यांचं. तर मग असं लक्षात आलं की त्या 5-6 महिलांना गोळा केल्यानंतर मग आजूबाजूच्या महिलांना जेव्हा कळलं की ह्या असं काही करून देऊ शकतात, कारण त्यांच्या लक्षात येतं कोण व्यक्ती कशी आहे ओळखण्यामध्ये या महिला फार चतुर असतात. आणि त्यामुळे त्या भरभर त्यांनी यायला सुरुवात केली की आम्हाला अशी अशी गरज आहे, मग तुम्ही काय केलं तसं आम्हाला काही करून द्याल का वगैरे. मग असं वाटायला लागलं की ठीक आहे, आपण बाकी फार काही मोठी समाजसेवा करायला पूर्णतः काही आपलं आयुष्य वेचू शकत नाही किंवा संसारातून वेळ काढून आपण इतकं काही मोठं कार्य करू शकत नाही. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं का करू नये. आणि म्हणून म्हणजे आपल्याला एखादी जर का माहिती आहे, एखादं जर का ज्ञान आहे, तर ते ज्ञान त्यांच्यासाठी उपयोगी पडलं की ज्यांना त्याची माहिती नाहीये त्यांना जर आपण उपयोगी पडू दिलं तर काय हरकत आहे. बरोबर. कारण जेव्हा एखाद्या आस्थापनाला मध्ये आपण जातो त्यावेळेला तिथे, म्हणजे मी बऱ्याचदा असं बघितलंय की मी कुठे पैसे भरायला गेले बँकेमध्ये किंवा तर बऱ्याचशा आजूबाजूच्या गावांमधून अगदी लवकर महिला येऊन बसायच्या, का तर नंबर आपला लागला पाहिजे. पण त्या बिचाऱ्या त्यांना काही लिहिता वाचता येत नसे, तर मग त्या अर्ज लिहून मागायच्या. आणि असं व्हायचं ना की कोणाला नाही म्हणता यायचं नाही आणि मग त्यातच 1 तास 1.5 तास, म्हणजे माझं काम कधी कधी बाजूला राहायचं, मग त्यातच 1 तास 1.5 तास कधी निघून जायचं कळायचं नाही. बरेचदा असं बघितलंय मी की त्यांना पुरेसं त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि माहिती नसल्यामुळे त्यांची एवढी अडचण होते की बिचाऱ्या हेलपाटे घालत असतात वगैरे. तर हे कुठेतरी असं आतून आपल्याला वाटत असतं की अशा लोकांना आपण शिकलोय तर निदान त्यांना त्याचा उपयोग होऊ द्या की. आणि असं करता करता मग त्याचा उपयोग इकडे बचत गटालाही झाला. मग म्हटलं यांना जर का माहिती नाहीये तर आपण माहिती करून दिल्यानंतर केवढा फरक पडणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि असं करता करता पुष्कळ महिलांच्या संपर्कात आले आणि आता साधारणपणे 70-80 महिलांना तरी याच्यातून खूप फायदा झाला की त्यांचं छोटं मोठं काम असतं, अगदी म्हणजे अगदी 10-15 हजाराची पण गरज असते, ते अगदी 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखापर्यंतही. पण एक वैशिष्ट्य आहे या महिलांचं, हातावर पोट जरूर असतं त्यांचं, पण तरीसुद्धा त्यातलाच जो काही हप्त्याचा भाग आहे तो नक्की बाजूला काढून त्या देत असतात. कधीतरी अडचण येते त्यांना, एखाद्या घरातली व्यक्ती आजारी आहे आणि आता आपला पगार पुरत नाहीये, तर असं काही वेळा झालंय किंबहुना बऱ्याचदा झालंय की त्यांना हप्ता भरता आला नाहीये, काही महिने हप्ते भरले गेले नाहीयेत आणि मग अर्थातच जबाबदारी मग ती आपल्यावरती येऊन पडते. आणि मग
त्यांच्यासाठी त्यांच्या परिस्थितीकडे बघून त्यांचे हप्तेही भरून झालेत आणि त्याचा त्यांना पुढे खूप मोठा फायदा झालाय. पण जेव्हा त्यांच्या हातात पैसे येतात तेव्हा मात्र त्या नक्की ते तुमचे परत करतात. हा जो प्रामाणिकपणा आहे ना, हा प्रामाणिकपणा त्यांच्यातला मला भावतो. आणि म्हणून असं वाटतं की यांना आपण मदत केली पाहिजे. कधीतरी कोणीतरी एखादी व्यक्ती फसवणूक करणारी भेटते, पण म्हणून इतरांवर अन्याय करून नाही चालत. असं थोडंसं संवेदनशील राहावं, पूर्णतः संवेदना बोथट होऊ नयेत समाजाच्या, असं मनापासून वाटतं. बरोबर. आता तुम्ही सांगताय की 70-80 महिला एकत्रित करून तुम्ही हे काम करताय, तर एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून सांगू शकाल का की नेमकी कशा पद्धतीने त्यांना त्याचा उपयोग झाला, की कोणी व्यवसाय सुरू केला का, किंवा कशा पद्धतीने त्यांनी त्या मदतीचा वापर केला? एका महिलेचं उदाहरण देता येईल. मुलांचं शिक्षण चालू होतं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हिच्यावरती येऊन पडली होती. पण जेव्हा असे बचत गटातून ज्यावेळेला मदत तिला केली गेली, त्यावेळेला अर्थात तिने आपल्या मुलांवरती संस्कार चांगले केले. कारण आधीच्या पिढ्यांमध्ये जर बघितलं तर व्यसनांचं प्रमाण फार असतं आणि कुटुंब प्रमुख व्यसनी असतो, त्याच्यातच तो सगळा पैसा कुटुंबाचा खर्च होत असतो. आणि ही महिला जी आहे ती महिला सतत कष्ट करत असते आणि कुटुंबाचा डोलारा सांभाळत असते. असंच तिच्या बाबतीत झालं होतं. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांवरती संस्कार करताना तिने मुलं निर्व्यसनी राहतील याची काळजी मात्र घेतली आणि याचा अभिमान वाटतो मला. कारण मुलांवरती प्रेम करायचं आणि त्यांना कसंही वागू द्यायचं हे जिथे समाजात दिसतंय ना, तिथे शिक्षण कमी असून सुद्धा आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे मिळतील, मुलांना चांगलं कसं घडवता येईल, इकडे कटाक्ष असायचा तिचा. त्यामुळे कधीही काही लागलं अभ्यासात तर तुम्ही मदत करा किंवा असंही त्या सांगायच्या मला. आणि आवडलं मला ते त्यांचं की असं जागरूक असायला पाहिजे एका आईने, असं असलं पाहिजे. आणि मग मुलं मोठी झाली. मोठी झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांनी घेतली, म्हणजे चांगली नोकरी म्हणूया, चांगली नोकरी लागली, एक व्यवसाय करायला लागला. असं कुटुंब एक चांगलं उभं राहताना बघायला मिळालं, यातच समाधान आहे. नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की त्या महिलेने आपलं संपूर्ण कुटुंब उभं केलं आणि मुलांना खूप चांगल्या पद्धतीने संस्कार देऊन वाढवलं. तर एक असं सांगा की तुमच्या या माध्यमातून तिला जी मदत झाली तर तिने नेमका कोणत्या पद्धतीने त्याचा वापर केला आणि कसा व्यवसाय सुरू केला? आता असं अनेक महिलांना आर्थिक सहाय्य मिळालं. तर आता ह्या ज्या महिलेचं उदाहरण सांगितलं त्या भगिनीने काय केलं की फॉल बीडिंगचं मशीन घेतलं आणि पूर्णतः फॉल बीडिंगवरती फोकस केलं. आणि त्या व्यवसायातून तिला इतकं काम मिळायला लागलं की दुसरं काही करायला तिला वेळच उरत नसे. इतका चांगला जम बसला. दुसऱ्या एका भगिनीचं उदाहरण द्यायचं झालं तर तिला घरघंटी सरकारी स्कीममध्ये मिळत होती, पण त्यासाठी जे काही 10% पैसे भरायला लागणार होते ते पण तिच्याकडे नव्हते. मग आमच्या गटाने असं केलं की आम्ही ते तिला मिळवून दिले, आम्ही ते भरले पैसे आणि तिने घरघंटीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात ती उभी राहिली. अशी अनेक उदाहरणं आहेत. कोणाला पापड किंवा घरगुती उत्पादनांचं जे आहे अशा महिला पण भगिनी आमच्या काम करतात. नंतर हंगामी व्यवसाय करणाऱ्या काही जणी आहेत, कारण इतर वेळी त्या हॉटेलमध्ये कामाला जातात म्हणा किंवा बाकी काही कामं करतात. पण ज्या वेळेला मे महिना असतो त्या मे महिन्यामध्ये त्या ती उत्पादनं तयार करतात. एक बचत गट तर असा होता की गावात राहणाऱ्या महिला होत्या आणि त्या सारख्या येऊन भेटत असत की आमच्याकडे गुरं आहेत, गायी आहेत, गावठी गायी आहेत, पण आम्हाला त्याचं काय करायचं काही कळतच नाही आहे. मग त्यांना असं सांगितलं की ठीक आहे, एका विशिष्ट आकारामध्ये शेणी तयार करा आणि त्या शेणी बाहेर विकल्या जातील. तर त्या म्हणाले आता आम्ही तयार केल्या पण त्या विकायच्या कुठे, आम्हाला तर बाहेर पडता येत नाही आहे, खेडेगाव आहे पूर्णतः, घरातली कामं टाकून आम्ही बाहेर पडू शकत नाही. तर म्हटलं ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा एक 300 शेणी तुम्ही मला आणून द्या, मी स्वतः वापरेन आणि मी त्याचे पैसे तुम्हाला देईन. म्हणजे तुमचं उत्पादन सुरू झालं आणि तुम्हाला एक ग्राहक मिळाला आणि तुमच्या जसजशा तयार होतील तसतशा मला आणून द्या. आपण असे ग्राहक माझ्यासारखे आणखी शोधू की जे शहरामध्ये राहत आहेत पण त्यांना या सगळ्या उत्पादनांमध्ये रस आहे आणि ते तुम्हाला पैसे देऊ शकतात. तर अशा प्रकारे त्यांचा तो व्यवसाय सुरू झाला. घरात राहूनच त्यांना त्या गुरांच्या शेणापासून जे आपण म्हणतो की गौऱ्या, ग्रामीण भाषेत त्याला गौऱ्या म्हटलं जातं, की त्यांचं उत्पादन करून त्याची विक्री करणं. हो, आणि त्याला शहरामध्ये खूप मागणी आहे. पण त्यांना त्या गावातून बाहेर मार्केटिंग करण्यासाठी जाणं हे काही शक्य नाही आहे.
आणि गावामध्ये या गोष्टींना किंमत नाही बरोबर. असं हा अनुभव त्यांचा खरंय, आहे. पिकतं तिथे विकत नाही आपण म्हणतो. एक्झॅक्टली. आणखी एक त्यांना प्रयोग करायला सांगितला होता की गोमूत्रापासून काही वस्तू तयार करणं. बरं. मग ते सुद्धा एक प्रशिक्षण असतं. ते प्रशिक्षण द्यायला आम्ही त्यांना घेऊन गेलो. बरं. म्हणजे हे जे गृहोद्योग आहेत त्या गृहोद्योगांचं प्रशिक्षण मिळतं आणि ते बचत गटाच्या माध्यमातून मिळतं. मग त्यासाठी तिथे कोणाला प्रशिक्षकांना बोलावून प्रशिक्षण देणं, मग साबण तयार करणं असो किंवा धूपकांडी तयार करणं असो, असं विविध प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. बरोबर. म्हणजे प्रशिक्षण केंद्र असं मोठ्या प्रमाणावरती तयार झालेलं नसलं तरी या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून सुद्धा या महिला खूप शिकतात आणि त्यांची करण्याची म्हणजे आपण त्याला सृजनशीलता म्हणू ती खूप चांगली आहे आणि त्यामुळे असं काही करत राहावं अशी स्फूर्ती माझ्यासारख्या महिलांना सुद्धा मिळते. बरोबर. आपण असं नेहमी म्हणतो की व्यवसाय असो किंवा एखादं काम असो, काही असो, की लोक एकत्र येत नाहीत. पण मला वाटतं बचत गट हा त्याच्यावरती एक चांगलं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचा काय अनुभव? खरं आहे. आणि दुसरी गोष्ट, गरज निर्माण झाल्याशिवाय एखादी गोष्ट करायला उद्युक्तही होत नाही आणि आपली गरज ओळखता पण आली पाहिजे आणि त्या दिशेने पावलं उचलायलाही हवीत. हे या महिला या बचत गटांमधून नक्की शिकतात असा आम्हाला अनुभव आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्या एकत्र येऊन काम करतात. हा, नक्कीच एकत्र येऊन काम करतात. अर्थात मला गरज निर्माण झाली नसती तर मीही आजूबाजूला नजर टाकली नसती किंवा चौकस मीही झाले नसते. पण या माझ्या गरजेतूनच मी इतरांच्या गरजा ओळखायला शिकले आणि त्याचा इतरांनाही फायदा व्हावा अशी इच्छा झाली. अशीच सगळ्यांना होत राहायला हवी असं मला वाटतं. अशा माझ्या काही मैत्रिणी आहेत की त्यांना सांगितल्यानंतर एखादी गोष्ट सांगितली की या कामासाठी मला मदत हवी आहे तर त्या नक्की करतील. अशा काही मैत्रिणीही माझ्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांच्या मदतीने किंवा या बचत गटाच्या या ज्या भगिनी आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने, अर्थात त्यांना कळल्यानंतर त्यांनी इतरांना सांगणं, ही जी माउथ पब्लिसिटी आहे ना, त्याच्यामुळेच हे काम वाढत जाणार आहे. आणि हे समाजातल्याच व्यक्तींनी समाजासाठी केलेलं काम आहे. यात काही देवाणघेवाण संबंध असण्याची शक्यताही नाही आहे. बरोबर. समाजाचं समाजासाठी झालेलं काम आहे आणि ते अविरत होत राहायला हवं. खरं अगदी खरं आहे. जसं तुम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करताय त्याचप्रमाणे आज समाजामध्ये गरज आहे ती चांगल्या संस्कारांची. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लहान मुलांच्या माध्यमातून काही असे उपक्रम करताय, तर त्याबद्दल थोडंसं. माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा मी या शिक्षण घेणारी जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत किंवा ह्याच माझ्या बचत गटाच्या भगिनी आहेत तर त्यांचीही मुलं, त्यांनाही गरज असते चांगल्या संस्कारांची. आणि मग असं व्हायला लागलं की एका संस्थेमध्ये मी मुलांना श्लोक शिकवण्यासाठी वगैरे जात होते तर ते पालकांना इतकं आवडायला लागलं की मधला काळ असा आपण समजत होतो की त्यांना फक्त चित्रपटातल्या गाण्यांचं किंवा रेकॉर्ड डान्सचं आकर्षण भरपूर आहे आणि ते मध्यंतरी खूप वाढलं होतं. पण हे मुलांना ज्या वेळेला श्लोक शिकवत होते किंवा स्तोत्र शिकवत होते त्यावेळेला असं लक्षात आलं की पालकांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि त्यांना ते हवं आहे. कारण तसे शिकवणाऱ्या व्यक्ती या फार कमी असतात किंबहुना जरी असल्या तरी त्यांना हे काम करायला वेळ असतोच असं नाही. वेळ काढावा लागतो, तो सहजासहजी मिळत नाही. पण त्यामुळे आपल्या काही गोष्टी बाजूला ठेवून किंवा आपलं करिअर किंवा आपलं पैशाच्या मागे धावणं हे थोडंसं कमी करून या मुलांमध्ये ज्या वेळेला शिकवायला मी जाते ना त्यावेळेला इतका आनंद मिळतो, तो अवर्णनीय आहे. खरंच आहे. कारण मुलं निरागस असतात. काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वाटतं की जे संवाद होतात त्याच्यामध्ये आपल्याला मत्सर दिसतो किंवा आणखी असे काही आपल्याला षड्रिपू वगैरे म्हणूया तर अशा गोष्टी आपल्याला दिसतात. तर त्यावेळेला थोडंसं मन नाराज होतं की कशासाठी करतोय आपण. पण मुलांमध्ये ज्या वेळेला हे काम करतो आपण त्यावेळेला आपल्याला वेगळा अनुभव मिळतो. कारण ती निरागस असतात, ती निष्पाप असतात आणि स्वाभाविकपणे त्यांचा तो परिणाम, त्यांच्या निष्पापतेचा, निरागसतेचा परिणाम आपल्यावरती होत असतो. आपण त्यातून एक नवीन ऊर्जा घेतो आणि म्हणून या मुलांमध्ये काम करायला मला खरंच खूप आवडतं. आणि ती मुलंसुद्धा इतकी निरागस असतात, इतका जीव लावतात की जरी काही कारणांनी आपल्याला काम थांबवावं वाटलं तरी आपल्याला वाईट वाटतं की ह्या मुलांसाठी तरी आपण उभं राहायला पाहिजे आणि करायला पाहिजे. इतकं मुलंसुद्धा खूप प्रेमाने आपलं सगळं ऐकून घेत असतात आणि ते करत असतात. हा अनुभव आला मला. असे संस्कार वर्ग म्हणण्यापेक्षा मुलांना त्यातून काहीतरी रोजच्या रोज
त्यांच्या मानसिक विकासासाठी आणि बौद्धिक विकासासाठी, अर्थात हीच मुलं उद्याचे नागरिक असणार आहेत. आणि म्हणून हे जे बिघडलेलं सामाजिक वातावरण आहे ते कुठेतरी चांगलं व्हायला हवं, शुद्ध नितळ व्हायला हवं. आजूबाजूला आपण सगळे आता प्रसंग बघतो, ऐकतो, त्यांनी मन आपलं विदीर्ण होऊन जातं. हे उद्या व्हायला नको असेल तर मुळात आता ही जी लहान मुलं आहेत ना, त्यांच्यामध्ये ती निष्पापता घालायला हवी किंवा चांगल्या संस्कारांची बीजं रोवायला हवी. यासाठी मला हे काम करायला आवडतं. आपण असं म्हणतो की हल्लीची मुलं ही मोबाईलचा वेळ त्यांना फार आहे, पण असं असून सुद्धा तुमच्या अनुभवावरून तुम्ही सांगताय त्याच्यावरून असं समजतंय की मुलं तयार असतात चांगलं घ्यायला, आपण त्यांना द्यायला हवंय. म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोचण्याची गरज आहे आणि तशा तुम्ही सगळ्या त्या मुलांपर्यंत पोचताय आणि त्यांच्यावरती संस्कार करताय. मला असं सांगा की हे सगळं करण्यासाठी मुळात ती आवड स्वतःमध्ये सुद्धा लागते. हो, खरे. मुळातच असं काही करत राहण्याची आवड आहेच, विविध विषयांची आवड आहे. त्यानंतर स्वतः तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या प्रकृतीनुसार योगासनही मी शिकली आहे आणि ते सुद्धा निःशुल्क आभासी माध्यमातून मी वर्ग घेते. पूर्णतः निःशुल्क आहेत, कारण आरोग्य चांगलं राहायला हवं हे स्वतः आजारी पडल्याशिवाय कळत नाही आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा असं आतून वाटतं, ती तळमळ आहे आणि म्हणून हे सुरू केलेले वर्ग आहेत. आणि तसंच मुलांना शिकवताना सुद्धा सूर्यनमस्कार वगैरे घेतले मुलांचे आणि छोटी छोटी आसनं त्यांच्याकडनं करून घेतली तर मुलांना खूप आवडतं ते. आणि खेळाच्या स्वरूपामध्ये सगळं घेतलं तर मुलांना खरंच खूप आवडतं. म्हणजे वयोगट कुठलाही असो, जी मुलं शिकायला येतात त्यांना हे सगळं आवडतं. अगदी 3.5-4 वर्षांच्या मुलांपासून अगदी कॉलेजच्या म्हणजे 11वी-12वी पर्यंतच्या मुलांच्या संपर्कात आहे मी, तर त्या सगळ्या मुलांना हे आवडतं आणि इतकी ताजीतवानी होतात, ती इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती फुलतो की त्यांचा आनंद बघूनच आपल्याला आतून खूप समाधान वाटतं. आणि मग त्यांचं लक्ष खरंच मोबाईलकडे अजिबात वळत नाही. इतके ते त्यात आपण त्यांना जर का त्याची आवड निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो ना, तर मुलांना खरंच मोबाईलची आठवण सुद्धा होत नाही. एक चांगलं माध्यम आपण जर त्यांना दिलं तर मला वाटतं ती मोबाईलपासून लांब होऊ शकतात. हो, नक्कीच. जसं योगासनांचं मी म्हटलं त्याच पद्धतीने श्लोक वगैरे हा संस्कार वर्गाचा जो भाग आहे त्याचा मला फायदा एक असाही होतो की नुकतंच कीर्तन शिकली आहे मी, नवोदितच आहे, पण ज्यावेळेला या मुलांना शिकवते त्यावेळेला एक माझीही उजळणी होते, माझीही जीभ वळते आणि त्याचा मला या कीर्तनासाठी नक्की उपयोग होतो. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ एकाच वेळेला कसे साधले जातात तर हे असे साधता येतात असं मला वाटतं. आत्ताच तुम्ही म्हणालात की कीर्तन शिकलात तुम्ही, तर कधी नेमकी कशी सुरुवात केलीत, कशी आवड निर्माण झाली? लॉकडाऊनच्या काळात असं झालं, घरात बसून काय काय आपण आता करू शकतो, आता तर इथे बसणं याच्याशिवाय पर्याय नाही आहे, तर काय करू शकतो, तर यातच कीर्तन शिकण्याची संधी चालून आली आणि मग कीर्तन शिकायला सुरुवात केली ऑनलाईन. तो एक 4 महिन्यांचा कोर्स झाला. मला वाटतं ते मुळात आतमध्ये बीजं सुप्तावस्थेत असतात, ती आपल्याला कळत नाहीत. त्याला ज्या वेळेला वातावरण मिळतं, अनुकूल संधी मिळते त्यावेळेला ती डोकं वर नक्की काढतात. तसंच माझं काहीसं झालं. माझी सगळी कामं घरातली अर्थात बाकी सगळी चालू होती, घरातही काही अडचणी होत्या, सासऱ्यांचं आजारपण वगैरे असं होतं, पण मी एका खोलीत स्वतःला बंद करून घेत असे. जोपर्यंत तो वर्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आधी सगळी कामं उरकून ठेवायची, आतमध्ये जाऊन तासभर तो वर्ग करायचा, तोपर्यंत आपण आजूबाजूचा सगळा असं म्हणतं विसरून जायचं आणि तो पूर्ण वर्ग झाल्यानंतर मग बाहेर यायचं. असं स्वतःलाच बंधन घालून घेतलं. नाहीतर घरात असलं की काय होतं, बऱ्याचशा गृहिणींचं हे काम झालं का दुसरं काहीतरी समोर दिसतं, मग आणखीन तिसरं काहीतरी येतं, याच्यात ती स्वतःला वेळ नाही काढू शकत. आणि समोर कामं दिसली की आपण थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष करतो. जी आपली आवड आहे, आपले छंद आहेत, हा मला वाटतं नैसर्गिक गुण असेल स्त्रीचा, की थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष करायचं, आपल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या दाबून ठेवायच्या. पण त्या दाबून ठेवल्यानंतर ह्या आत्ता जशा वरती आल्या तशा त्या कधीतरी नक्कीच डोकं वर काढतात आणि तसंच माझं झालं. ते झाल्यानंतर मग आता कुठे संधी मिळेल का असं करता करता आमच्या आळीतच कीर्तन करायला संधी मिळाली. आणि आता मात्र म्हणजे जिथे संधी मिळेल तिथे शक्यतो नाही म्हणत नाही, कारण थोड्याशा सांसारिक जबाबदाऱ्या थोड्या पूर्ण होत आहेत आणि याच्यात स्वतःला साठी वेळ काढण्याची थोडीशी संधी मिळतीये, तर ती नक्की तिचं सोनं करूया असा एक विचार आहे.
कीर्तनासाठी मुळात गरज असते ती चांगले, आपण म्हणतो की कान चांगले तयार झाले पाहिजेत, की त्याच्यामध्ये गायन आहे, वादन आहे आणि मुळात वाचन हवं. तर त्यासाठी काय नेमकी तयारी करता? मगाशी मी जसं म्हटलं त्याप्रमाणे माझं गायन आणि हार्मोनियमही मी शिकत होते. पण मधला काळ लग्नानंतरचा असा गेला की मला त्याच्यात काहीही पुढे शिकता आलेलं नाही. आणि त्यामुळे आता मला ते जाणवतं आहे की आवाज आहे किंवा जे मुळात जे देवाने गुण घालून पाठवलेलं आहे ना, त्याचा विकास करण्यासाठी आपण एवढे वर्ष का वाट बघत बसलो. पण अजूनही हातात वेळ आहे, अजूनही संधी आहे. तर त्यामुळे मी हळूहळू आता शिकायला सुरुवात केली आहे. किंवा जे काही गाणं असेल त्या दृष्टीने जी काही बाकी तयारी लागते, तर ते हळूहळू मी शिकायला सुरुवात केली आहे आणि स्वतःत बदल करायला सुरुवात केली आहे. म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर त्याला काही वयाची मर्यादा नसते बहुधा. तर त्याच्यामुळे तो बदल करायला मी मानसिक तयारी केली आहे आणि त्याच पद्धतीने थोडी वाटचाल सुरू आहे. आणि दुसरं असं म्हणतो आपण की आता एखादा कीर्तनकार ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतो ना, त्यावेळेला त्याला वजन कधी प्राप्त होतं किंवा वजन कधी येतं, तर जेव्हा त्याने स्वतः तो करत असेल. म्हणजे संत तुकारामांचा एक किस्सा सांगतात. तर तो जो किस्सा आहे, एक बाई यायच्या कीर्तनाला आणि आपल्या मुलाला घेऊन यायच्या आणि त्या असं म्हणायच्या की महाराज जरा याला तुम्ही सांगा की हा गुळ फार खातो. आणि ते 8 दिवस असंच चालू होतं की ते म्हणायचे ठीक आहे बाळा, उद्या ये, मी उद्या तुला सांगेन, पण तू गुळ खाऊ नको, असं काही ते म्हणायला तयार नाहीत. तर मग एक दिवस ती बाई चिडली, म्हणाली नुसतं तू गुळ खाऊ नको एवढं सांगायला तुम्हाला एवढे दिवस का लागतात. ते म्हणाले हे बघ, मला स्वतःला सवय होती गुळ खाण्याची, त्याला सांगण्यापूर्वी आधी मी हे गुळ खाणं बंद केलं आणि ते जर मी केलं नसतं तर मला काय अधिकार आहे त्याला सांगण्याचा. तर तसं थोडंसं आहे की कीर्तनकारांनी स्वतःला काही बंधनं नक्की घालून घ्यावी लागतात. त्याचं स्वतःचं आचरण तसं असायला लागतं. उपासना तर नक्की असावी लागते. त्या उपासनेमध्ये खंड न पडता ती उपासना करत राहणं. मग ग्रंथांचं वाचन असेल आणि त्याला पूरक अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या अभंगांचा अभ्यास, संत साहित्याचा अभ्यास, हे सगळं कीर्तनकारांनी करायला हवं. तर आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली माहिती आणि तुमच्या संपूर्ण या समाजकार्य आणि तुम्ही तुमची आवड म्हणून कीर्तन करताय, तर त्यासाठी सुद्धा कोणते गुण अंगी बाणवायला हवेत हेही जाता जाता सांगितलं. सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.